पाणीपुरीवाल्याच्या बायकोने मैना दाखवली. मैना बघून मी म्हणालो, भाभी, मैना तर खूपच मोठी आहे. मित्रांनो, मी रमेश. अगोदर आम्ही गावात राहत होतो. आता शहरामध्ये राहतो. माझ्या लग्नाच्या एका वर्षा अगोदर आम्ही शहरात राहायला आलो. शहरात राहायचं कारण माझी नोकरी. तेव्हा माझं पदवी शिक्षण सुरू होतं. मी प्रथम वर्षाला होतो. आमचं नवीन घराचं बांधकाम झालं होतं. एक खोली आम्ही पाणीपुरीवाल्या भैयाला दिली होती. पाणीपुरीवाला विक्रम भैया अगोदर एकटा राहत होता. सुरुवातीला त्याची छोटी पाणीपुरीची गाडी होती, पण 2 महिन्यानंतर त्याला मोठी पाणीपुरीची गाडी टाकावी लागली. नंतर विक्रम भैयाचा एक भाऊ पण आला होता. दोघे भाऊ आता पाणीपुरीचा व्यवसाय करत होते. विक्रम भैयाचं लग्न झालेलं होतं, पण त्याची बायको त्याच्या गावाकडेच राहत होती. विक्रम भैयाला इथे येऊन 1 वर्ष झालं होतं. एका वर्षामध्ये तो फक्त 2 वेळा त्याच्या गावी गेला होता. मी कधी कधी विचार करायचो, बायको तिकडे आणि तो इकडे. त्याला बायकोशिवाय कसं करमत असेल काय माहिती. विक्रम भैयाला आमच्या इथे राहून 1 वर्ष झालं होतं. दुसऱ्या वर्षी विक्रम भैया त्याच्या बायकोला घेऊन आला होता. विक्रम भैयाची बायको आल्यावर ती दिवसभर एकटी राहत होती खोलीवर. विक्रम भैया तर दिवसभर पाणीपुरीच्या गाडीवर असायचा. तो तर संध्याकाळी 8-9 वाजेला खोलीवर यायचा. माझी आणि विक्रम भैयाची बायको नेहा भाभी, आमची तर चांगलीच ओळख झाली होती. भाभी मला म्हणायची, तुम्ही पण लवकर लग्न करून घ्या. मी भाभीला म्हणालो, भाभी, काय भेटतं लग्न करून? भाभी माझ्यासोबत एकदम मोकळी बोलायची. मी भाभीची कसली पण मजाक करायचो. आणि एकदा तर मजाकमध्ये आमच्यात खूपच वेगळं घडलं होतं. भाभी भांडे घासत होती आणि ती गाऊनवर होती. मी भाभीच्या समोर बसलो होतो आणि मला थोडी थोडी मैना दिसू लागली. मी तर जवळ जाऊन बघू लागलो. भाभी म्हणाली, काय बघत आहात तुम्ही? भाभीला समजलं होतं मी काय बघत आहे. मी भाभीला म्हणालो, भाभी, मैना तर फार मोठी आहे. भाभी म्हणाली, तुम्ही अजून कधी मैना बघितली नाही का? मी भाभीला म्हणालो, नाही भाभी, कधीच बघितली नाही. भाभीने तर मला पूर्ण मैना दाखवली. मी भाभीला म्हणालो, भाभी, मला मैना भेटेल का? मैना बघून मला तर राहावलं नाही. भाभी म्हणाली, भेटेल ना, पण कधी कधीच. तुम्हाला मैना दिसत जाईल. कारण तुम्ही जर रोज रोज म्हणाल तर मी मैना नाही देऊ शकणार. कोणाला काही माहिती झालं तर. त्यामुळे फक्त कधी कधी. भाभी 1-1.5 वर्ष गावाकडे एकटीच होती. त्यामुळे भाभीला पण खूपच गरज होती. त्यामुळे भाभीने मला संधी दिली आणि त्यानंतर कितीतरी वेळा भाभी आणि माझ्यामध्ये असं घडत राहिलं होतं.